नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा गणित हा विषय अभ्यासत आहोत. इयत्ता 4थी व 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळून जातील. त्यामध्ये आपण संख्या रेषा या प्रकरणातील स्वाध्याय 4.2 अभ्यासत आहोत. संख्या रेषेवर P या बिंदूचा निर्देशक 4/7 आहे. बिंदू P व बिंदू Q मधील अंतर 9/7 आहे, तर Qचा निर्देशक किती? तर समजा ही संख्या रेषा आहे, इथं P हा निर्देशक आहे. Pचं निर्देशक किती? 4/7. Q हा निर्देशक. या निर्देशकाचं पर्यायामध्ये बघा सगळे वजा वजा म्हणजे हे उत्तर दिले, त्यामुळं Q हा निर्देशक इकडं असू शकतो. कारण Q हा निर्देशक कुठे आहे म्हणून फिक्स सांगितलेलं नाही. तो इकडे हे उजव्या बाजूला हे असू शकतो आणि डाव्या बाजूला हे असू शकतो, परंतु उत्तर किती दिले? ऋणमध्ये दिले, त्यामुळं ऋण बाजूला म्हणजे Pच्या 0च्या डाव्या बाजूला असणार आहे. आता बघा, आपल्याला सूत्र माहिती आहे, अंतर बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. आता P मोठा असणार आहे आणि Q लहान असणार आहे, त्यामुळे Pचा हे काय दिले? निर्देशक काय दिले? 4/7 दिले. त्या दोघांमधील अंतर किती दिले? 9/7 दिले, वजा लहान निर्देशक म्हणजे वजा Q. आता 9/7 हे बरोबर चिन्हाच्या इकडं अधिक आहे, इकडं घ्यायचं झालं तर काय देईल? वजा येईल, वजा 4/7 वजा Q. 9मधून 4 गेले, किती राहिले? 5 राहिले. 5/7 वजा Q, म्हणजेच इकडचं चिन्ह इकडे गेलं तर काय होतं? 5/7 वजा 5/7 बरोबर Q. वजा 5/7 पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. प्रश्न दुसरा बघा, एका संख्या रेषेवरील A या बिंदूचा निर्देशक 5 आहे. AB हे अंतर 2 आहे, तर Bचा निर्देशक किती? आता बघा, Aचा किती आहे निर्देशक? 5 आहे. B हे कुठल्या साईडला सांगितलं नाही. B इकडेही असू शकतं किंवा इकडेही असू शकतं, आणि त्याच्यातील अंतर किती आहे? 2च आहे, 2 एकक आहे. तर Bचा निर्देशक किती? आपल्याला माहिती आहे, अंतर बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. आता हे अंतर किती आहे? 2 आहे, आणि A जर मोठा असेल आणि B जर लहान असेल तर काय येतं? इथं B लहान आहे समजा, तर काय होतं? याचं तोंडी पण उत्तर निघतं. 5मधून B लहान आहे आणि A मोठा आहे. 5मधून 2 गेले, किती राहिले? 3 राहिले. आता इथं A लहान आहे आणि इथं B मोठा आहे. 5 + 2 बरोबर 7, म्हणजे पर्याय क्रमांक 7 आहे का? पर्यायामध्ये नाही. 3 आहे का? आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. किंवा तुम्हाला सूत्रात घालून करा, ज्यांना तोंडी जमत नाही त्यांनी सूत्रात घालून पण करू शकता. बघा आता हे वजा B, 5 इथं अधिक आहे, ते इथं काय गेले? वजा होईल. 5मधून 2 गेले, किती राहिले? 3 राहिले, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा बरोबर वजा B. दोघांची ही चिन्ह वजा वजा काढून काय होतं? B बरोबर 3 येतं, म्हणजे पर्याय क्रमांक 3. त्यामुळे इकडचं हेच उत्तर आलं, त्यामुळे इकडचं 7 हे उत्तर काढण्याची काही गरज नाही. B हा मोठा निर्देशक ठेवून. तर प्रश्न 3 बघा, दिलेल्या संख्या रेषेचे काळजीपूर्वक निरीक्षण करून K या बिंदूची स्थानदर्शक संख्या कोणती दिली आहे? आता इथं बघा, माझं K लिहायचं राहिलं. K इथं आहे. स्थानदर्शक संख्या K या बिंदूची स्थानदर्शक संख्या सांगायची आपल्याला. आता एका बिंदूचे किती भाग केलेले आहेत बघा? एका 0 पासून वजा 1 पर्यंत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 15 भाग केले आहेत. म्हणजे एक भाग कितीचा येतो? 1/15. इकडं 0च्या डावीकडे म्हणून वजा 1/15 वजा 2/15 वजा 3/15 वजा 4/15, इथं वजा 5/15, म्हणजेच किती? 5 × 5 ह्याला जर भाग घालवला, वजा 5/15. बघा, 5 × 5 5 × 15, म्हणजेच वजा 1/3. तिने दिले वजा 1/3. त्यानंतर इथं किती? 6/15 7/15 8/15 9/15, इथं 10/15 10/15, म्हणजेच किती?
वजा 10/15 म्हणजेच 5 2 10 5 3 15 त्याने दिले वजा 2/3 इथं 11/15 इथं वजा 12/15 इथं वजा 13/15 इथं 14/15 इथं 15/15 म्हणजेच किती वजा 1 इथं 16/15 17/15 18/15 इथं 19/15 इथं 20 वजा 20/15 आणि केला काय येईल वजा 21/15 वजा 21/15 म्हणजेच दशांश रूपात किती आता 15ने भाग घालू 15 एके 15 6 राहिले म्हणजेच 1 बाकी किती 6/15 किंवा हे पूर्णांक रूपात किंवा दशांश रूपात म्हटलं तर इथं पॉईंट द्यायचा आणि इथं शून्य घ्यायचं 15 5 75 15 त्रिक 15 चोक 60 म्हणजे 4 आलं म्हणजे 1/4 वजा 1/4 आहे का पर्यायामध्ये आहे पर्याय क्रमांक दुसरा बरोबर आहे. प्रश्न 4 बघा संख्यारेषा दिले वरील संख्यारेषेचे निरीक्षण करून लेंथ BD अधिक लेंथ CB वजा लेंथ AB बरोबर किती ते सांगायला सांगितले. आता लेंथ BD B पासून D पर्यंत याचं तोंडी पण उत्तर निघते बघा तोंडी उत्तर बघा याचे किती भाग आहेत B पासून D पर्यंत. आता बघा इथं एका ह्याचे 7 भाग केलेत म्हणजे एक भाग कितीचा 1/7चा इथं बघा किती भाग आहेत बघा पुन्हा B पासून D पर्यंत 1 2 3 4 5 भाग त्यानंतर C आणि Bचा एक भाग यांची बेरीज 5 आणि 1 6 वजा आता ABचा किती भाग आहे A आणि B मध्ये एकच भाग आहे म्हणजे 6 वजा 1 किती 5 भाग 5 भाग असणारी संख्या कुठली आहे बघा पहिला पर्याय बघू BD 1 2 3 4 5 भाग म्हणजे पहिलाच पर्याय बरोबर येते. आता आपण सूत्रात घालून बघा कॅल्क्युलेशन करून बघू. आता बघा BD म्हणजे किती भाग बघा इथे एक भाग कितीचा आहे 1/7चा आहे इथं किती भाग आहेत 1 2 3 4 5 भाग आहेत किंवा इथं बघा 9/7 इथं किती येणार आहे 8/7 इथं 7/7 7/7 म्हणजेच इथं 1 इथं 9 10/7 11/7 इथं 12/7 D किती 13/7 वर आणि इथं 14/7 म्हणजेच 7 1 7 7 2 14 म्हणजेच 2. आता आपल्याला B पासून D पर्यंतचे अंतर 1 2 3 4 हे 5 झालं 5/7 अधिक C पासून D पर्यंतचे अंतर 1 2 3 4 C पासून D पर्यंतचे नाही B पर्यंतचे म्हणजेच 1/7 वजा AB बरोबर किती 1/7 किती येते 5 आणि 1 6/7 वजा 1/7 म्हणजेच किती 5/7 5/7 असणारे म्हणजे 7 भागापैकी 5 भाग असणारे कुठे 5 भाग असणारे 1 2 3 4 आणि 5 BD म्हणजे पहिलाच पर्याय. पुढचे पर्याय तुम्ही चेक करा. P व Q हे संख्यारेषेवरील दोन भिन्न बिंदू आहेत. जर P हा बिंदू -3 ही संख्या दर्शवत असेल आणि त्यांच्यातील अंतर x एकक असेल तर Q बिंदू कोणत्या संख्या दर्शवतो. आता बघा ही संख्यारेषा याच्यामध्ये P हा बिंदू आहे P बिंदू किती -3 हे दर्शवतो आणि P आणि Q मधलं अंतर किती x एकक आहे. Q इकडं पण असू शकतो Q इकडं पण असू शकतो. आता यांच्यामधील अंतर किती 1 एकक आहे या दोघांमधील अंतर x एकक आहे x एकक आहे x आहे. तर त्या कोणत्या संख्या दर्शवतो आपल्याला सूत्र माहीत आहे अंतर बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. अंतर किती x आहे. आता समजा P हा मोठा असेल -3 आणि Q हा लहान असेल तर किती येते बघू आपण. इथं वजा आहे इथं गेल्यावर काय होणार अधिक होणार -3 बरोबर Q. आता इथं वजाचं चिन्ह आहे वजाचं Qचं काढायचं असेल चिन्ह तर इकडे द्यावं लागेल x + 3 बरोबर Q. हा झाला एक निर्देशांक. आता दुसरा निर्देशांक बघा इथं अंतर बरोबर किती आहे x. आता आपल्याला Q काय करायचं आहे लहान करायचं आहे P काय करायचं आहे इथं मोठा होता आता P इथं लहान करू म्हणजे -3 इकडं लहान
आणि क्यू मोठा. वजा वजा काय होतं, अधिक होतं, अधिक 3. आता एक्स क्यू बरोबर काय होतं, एक्स इकडं क्यू अधिक आहे, इकडे गेल्यावर काय होणार, वजा होणार. म्हणजे इथं एक्स वजा 3 हे निर्देशक आहेत का बघा. कंसाच्या बाहेर वजा एक्स अधिक 3 आणि कंसा एक्स वजा 3 म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. प्रश्न 6 बघा. वजा 32/11 ही संख्या रेषेवर दर्शवण्यासाठी कोणत्या एकक अंतराचे समान भाग करावे लागतील. आता ही संख्या कुठल्या 2 बिंदूच्या मध्ये हे आपल्याला पाहावे लागेल. आता वजा 32 त्यासाठी काय करावं लागेल, यांचं पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करावं लागेल. त्यासाठी काय करावं लागेल, 32ला 11ने भागावं लागेल. 11 2 22, किती राहिले, 10 राहिले. 2 पूर्णांक आले, 2.10/11 किंवा दशांश अपूर्णांकात म्हटलं तर बघा भाग जात नाही म्हणून एक पॉईंट घेतला, इथं 0 घेतला. 11 9 99 जे एक आलं, इथं किती आलं, 2/2.9. मग ही 2 पूर्णांक आहेत म्हणजेच ही संख्या आणि 2पेक्षा 2.9 वजा 2.9 ही संख्या कुठल्या 2 अपूर्णांकाच्या मध्ये, वजा 2 आणि वजा 3च्या मध्ये. म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. संख्यारेषेवरून विचारलेल्या प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा. संख्यारेषा दिले. आता बघा पुढील संख्यांच्या जोडीतील लहान मोठेपणा चिन्हाने दर्शवला आहे, त्यांतील चुकीचा संबंध दर्शवणारी जोडी ओळखा. आता बघा संख्यारेषेत आपल्याला नेहमी माहिती आहे, संख्यारेषेत आपण जसे जसे उजवीकडे जाऊ, आता इथून एस पासून आरकडे गेले तर तशी संख्या काय होते, मोठी मोठी जाते आणि डावीकडे लहान लहान होते जाते. म्हणजे एसपेक्षा आर काय मोठा आहे, आरपेक्षा क्यू मोठं, क्यूपेक्षा पी मोठं, पीपेक्षा 0 ओ मोठं, ओपेक्षा ए मोठं, असं इकडे इकडे मोठं मोठं होत जातं. आता बघा 2.2 पेक्षा ओ मोठं आहे का नाही, 2.2 पेक्षा ओ मोठं आहे, त्यामुळे हे बरोबर आहे. आपल्याला अचूक पर्याय निवडा सांगितले, म्हणजे त्यांतील चुकीचा संबंध दर्शवणारी जोडी ओळखायची. हे तर बरोबर आहे. आता 4/2 पेक्षा 4/2 पेक्षा 5/2 मोठा आहे, कारण 4/2 पेक्षा 5/2 काय 4/2च्या उजवीकडे आहे, त्यामुळे हे पण मोठं आहे, त्यामुळे हा पण बरोबर आहे. ओपेक्षा 0पेक्षा 4/2 मोठा आहे, 0च्या हे उजव्या बाजूला आहे, त्यामुळे हे पण मोठं आहे, बरोबर आहे. आता वजा 2/2 म्हणजेच किती, सॉरी इथं वजाचं चिन्ह आहे, माझं लिहायचं राहिलं होतं. आता हे वजा आहे, वजा 4/2 हे 0पेक्षा लहान आहे का मोठं आहे, लहान आहे, पण इथं काय दिले, मोठं दिले, त्यामुळे हे पर्याय क्रमांक 3 चुकीचं आहे. वजा 2/2 पेक्षा 5/2 मोठं आहे, वजा 2 हे उजव्या बाजूला, म्हणजे हे बरोबर आहे. चुकीचा पर्याय कुठला, पर्याय क्रमांक 3. प्रश्न 9 बघा. पुढे दिलेल्या संख्यारेषेवरून एक माणूस ए पासून डी पर्यंत गेला, ए पासून डी पर्यंत गेला, असं गेला, डी पासून बी पर्यंत गेला, डी पासून परत बी पर्यंत गेला, पुन्हा सी पर्यंत गेला, परत नंतर सी पर्यंत गेला, तर तो मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे. तो कितीदा काय इकडून इकडे गेलेला असणार. आत्ता सध्या तो किती ए पासून कुठल्या स्थानावर आहे, सी पर्यंत आहे. म्हणजे ए पासून मूळ स्थान कुठलं आहे त्याचं, ए पासून गेलेलं आहे स्टार्टिंगला, त्यामुळे ए पासून ते शेवटी कुठलं आहे, शेवटले कुठल्या स्थान आहे, सी पर्यंत आहे. म्हणजे ए पासून सी पर्यंतचं अंतर मोजायचं आहे. आता एक भाग कितीचा आहे बघा, एक ह्याचं किती भाग केलेत, 1 2 3 4, म्हणजे एक भाग 1/4चा आहे, म्हणजेच 1/4 म्हणजेच किती, 0.25. आता ए पासून सी पर्यंतचे किती भाग आहेत बघा, 1 2 3 4 5, 5 म्हणजेच 0.25 गुणुले 5 भाग, म्हणजेच 25/5 सव्वास आहे, 1.25 एकक. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. प्रश्न 8 बघा. जर ए बरोबर 2 धनसंख्यांचा गुणाकार, बी बरोबर 2 ऋण संख्येचा गुणाकार, सी बरोबर 1 धन व 1 ऋण संख्येचा गुणाकार असल्यास ए अधिक बी अधिक सी बरोबर किती. आता बघा ए अधिक बी वजा सी. आता 2 धनसंख्येचा गुणाकार कसा असतो, ए बरोबर काय आहे, 2 धनसंख्येचा गुणाकार. 2 धनसंख्येचा गुणाकार काय असतो, आता उदाहरणार्थ 4 गुणुले 5, 2 धनसंख्येचा गुणाकार काय असतो, 5 चौक 20 धनच असतो, म्हणजे इथं काय येणार, धनसंख्या येणार, अधिक 2 ऋण संख्येचा गुणाकार, यांना जर वजा वजा चिन्ह दिलं, वजा 4 वजा 5 गुणिले वजा 5,
बरोबर किती काय येणार आहे, अधिकच येणार आहे. वजा वजा चिन्ह जाताना गुणाकार हा 2 ऋण संख्याचा गुणाकार अधिकच येतो. वजा एक धन व एक ऋण संख्येचा गुणाकार, एक धन आणि एक ऋण संख्येचा गुणाकार काय असतो, वजाच असतो. आता बघा हे अधिक अधिक हे अधिकची आणि अधिकची बेरीज काय येणार, अधिकच येणार. आणि हे वजा आणि हे कंसाच्या बाहेर वजा वजा असेल तर काय होणार, अधिक होणार. म्हणजे कुठली संख्या मिळणार आपल्याला, धनसंख्या मिळणार. पर्याय क्रमांक पहिला बरोबर आहे. किंवा हे पण ज्यांना समजत नसेल त्याने सरळ किमती ठेवायच्या. आता बघा एक धनसंख्या, इथं धन धन वजा वजा धनसंख्या, आता 5 एक धनसंख्या अधिक 6 धनसंख्या वजा कंसामध्ये वजा 2 केले. हां, तर काय इथं बघा 5 आणि समजून ठेवायचं संख्या कुठल्याही ठेवू शकता तुम्ही. 5 आणि 6 11 वजा वजा अधिक येते. इथे वजाचे ना, हे वजाचे ना, अधिक येते, अधिक 2 11 अधिक 2 किती येते, 13. 13 कुठली संख्या झाली, धनसंख्या झाली. म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला बरोबर आहे. पुढील आकृतीबाबत दिलेल्यांपैकी सत्यविधान डॅश डॅश आहे. आता ही आकृती दिली, ही काय आकृती म्हणजेच काय दिले, संख्यारेषा दिले. आता संख्यारेषेत जसे जसं आपण उजवीकडे जाईल तसं काय होतं, संख्या मोठे होत जाते आणि डावीकडे जाईल तसं संख्या लहान असते. म्हणजे बी पेक्षा सी कसं आहे, मोठा आहे, सी पेक्षा टी कसं आहे, मोठा आहे. आता बघा वजा 1.21 मोठा आहे कशापेक्षा, वजा 1.07 पेक्षा. ह्याच्यापेक्षा हे मोठा आहे का, नाही, कारण हे मोठं आहे, हे ह्याच्या उजव्या बाजूला, त्यामुळे पहिला चुकीचं आहे. आता वजा 1.39 मोठा आहे, वजा 1.21 पेक्षा आहे काय, ह्याच्यापेक्षा मोठं नाही, लहान आहे, त्यामुळे हे पण चुकीचं आहे. आता वजा 1.07 मोठा आहे, पेक्षा मोठा आहे काय, कुठलं मोठं आहे, वजा 1.39 मोठा आहे का, नाही, लहान आहे, त्यामुळे हे पण चुकीचं आहे. वजा 1.7 मोठा आहे, बरोबर आहे, मोठा आहे कशापेक्षा, वजा 1.39 याच्यापेक्षा हे मोठं आहे, बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक सत्य असणार विधान कोणतं, पर्याय क्रमांक चौथा. प्रश्न 11 बघा, पुढील संख्यारेषेवर समान अंतरावर घेतलेल्या बिंदूपैकी काही बिंदूंनी संख्या दाखवल्या आहेत. संख्यारेषेचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नाचा पर्याय निवडा. आता इथे संख्यारेषेत एक्स या बिंदूपासून टी या बिंदूचे अंतर किती, एक्स कुठं आहे, इथं आहे, पासून टी या बिंदूचे अंतर किती आहे म्हणून सांगितलं, विचारले. आता इथं बघा निरीक्षण केल्यास काय आढळतं, इथं 2 आहे, यांच्या दोघांच्यामध्ये एक बिंदू आहे आणि इथं 2.4 आहे. म्हणजे हा मधला बिंदू कितीचा असला पाहिजे, 2.2चा असला पाहिजे. आता ही 2 म्हणजे दोघांमध्ये अंतर किती, 0.2चं अंतर आहे. आता इथं 2.6 असलं पाहिजे, इथं 2.8 असलं पाहिजे, इथं 2.10 म्हणजेच 3 असलं पाहिजे, इथं 3.2, इथं 3.4, इथं 3.6, इथं 3.8 आणि इथं 4 असलं पाहिजे. म्हणजेच बघा, किंवा एक भाग कितीचा आहे, 1/5, 2 ह्याच्यामध्ये, इथं 2 आणि इथं 3, म्हणजे एक भाग कितीचा आहे, 1/5 म्हणजेच 1/5 म्हणजेच किती, 5 1 5, 5.5 2 10 किंवा असं बघा, 5 1 5 भाग जात नाही, 0 घेऊन पॉईंट घ्यायचा आणि इथं 1 घ्यायचा, 5 2 10, म्हणजे एक भाग कितीचा आहे, 0.2चा आहे, असंही करता येतं. आता बघा टीपासून एक्सपासून टीपर्यंतचे अंतर विचारलं आपलं, एक्स कितीचं आहे, 3/6 आणि टी किती आहे, 2.8. यांच्यातलं अंतर काय काढण्यासाठी काय करायचं, वजाबाकी करायची. 8 1 8, 8 2 16, 2मधून 2 गेले 0.8, म्हणजे पर्याय क्रमांक तिसरा बरोबर आहे. आपल्याला अंतराचं सूत्र माहीत आहे म्हणून मी ते अंतराचं सूत्र लिहिले नाही. अंतर बरोबर मोठा निर्देशांक वजा लहान निर्देशांक, मी काय केलं, डायरेक्ट वजाबाकी केले. प्रश्न 12 बघा, संख्यारेषेवर पी बिंदूचा निर्देशक वजा 3/7 असेल आणि पी व क्यू बिंदूमधील अंतर 2 एकक असेल तर क्यू बिंदूचा निर्देशक किती. आता समजा ही संख्यारेषा आहे, तिथं इथं पी बिंदू आहे, पी बिंदूचा निर्देशांक किती, निर्देशक 3 वजा 3/7. क्यू बिंदू, पी आणि क्यू मधलं अंतर किती, 2 एकक आहे. पी क्यू हा इकडेही असू शकतो उजव्या बाजूला पीच्या, किंवा पीच्या डाव्या बाजूलाही असू शकतो, आणि त्या यांच्यातील अंतर 2 एकक आहे, यांच्यातील अंतर 2 एकक. आता आपल्याला सूत्र माहिती आहे, अंतर बरोबर मोठा निर्देशक
वजा लहान निर्देशक. आता सुरुवातीला आपण अंतर किती आहे? 2 आहे. पी हा मोठा घेऊ. पी मोठा म्हणजेच किती? वजा 3/7 आणि क्यू हा लहान घेऊ. आता बघा छेद काहीच नसतं म्हणजे वजा 1 असतो. इथं वजा आहे, इकडे गेल्यावर काय होणार? इथं अधिकचं चिन्ह आहे, काय नाही म्हणजे इकडे गेल्यावर काय होणार? वजाचं चिन्ह होणार. वजा 3/7 बरोबर वजा क्यू. आता बघा वजा वजा काय होणार? अधिक होणार. 2/1 अधिक 3/7 बरोबर वजा क्यू. आता छेद समान करून घेऊ. 7 1 7 7 2 14 3 1 3 बरोबर वजा क्यू. 7 आणि 14 आणि 3 किती झालं? 17. 17/7 बरोबर वजा क्यू. म्हणजेच हे क्यूचं वजा चिन्ह घालवायचं असेल तर काय करायचं? ह्या 17ला वजा चिन्ह, 17/7ला वजा चिन्ह, वजा 17/7 म्हणजे पर्याय क्रमांक पहिलाच बरोबर आहे. त्यामुळे दुसऱ्या प्रकारे क्यू हा मोठा ठेवून करण्याची काहीच गरज नाही, कारण पर्याय उत्तर आलेलं आहे आधीच. प्रश्न 13 बघा. पुढीलपैकी अचूक विधान कोणते? संख्या रेषेवर अधिक 5/13 ही संख्या 3/11 या संख्येच्या उजवीकडे येते. आता काय होणार? यांच्या दोघांपैकी जे मोठं आहे ते उजवीकडे येणार. तर बघू आपण दोघांपैकी कुठलं मोठं आहे. 13/3/11 या दोघांचा गुणाकार. 11 5 55 आणि 13 2 33 39. मोठं कोण आहे? मग 5/13 आहे. मग ही संख्या उजवीकडे येते, ही संख्या याच्या उजवीकडे येते, म्हणजे हे उदाहरण बरोबर आहे. आता संख्या रेषेवर 7/13 ही संख्या शून्याच्या डावीकडे येते. ही धनसंख्या ह्या शून्याच्या डावीकडे उजवीकडे असतात. यांनी काय मी सांगितले? डावीकडे सांगितले. त्यामुळे हे विधान कसं आहे? चुकीचं आहे. संख्या रेषेवर वजा 4/13 व अधिक 2/13 या संख्या शून्याच्या डावीकडे येतात. हे अधिक आहे हे उजवीकडे येणार, त्यामुळे हे पण चुकीचं आहे. संख्या रेषेवर 5/13 ही संख्या वजा 5/13 ही संख्या 3/13च्या उजवीकडे येते. ही ऋणसंख्या डावीकडे असतात आणि धनसंख्या उजवीकडे असतात, त्यामुळे हे पण चुकीचं आहे. त्यामुळे अचूक विधान फक्त पर्याय क्रमांक पहिला आला. अशा प्रकारे हा स्वाध्याय आपला पूर्ण झालेला आहे. पुढील स्वाध्यायासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. पुढील स्वाध्याय आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू.